नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवर आहाराद्वारे कसे उपाय करू शकतो ते पाहणार आहोत। स्त्रियांना त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या स्टेजेसवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचा असर त्यांच्या तब्येतीवर होत असतो। हॉर्मोनल चेंजेस, ताणतणाव, असंतुलित आहार या सगळ्यांचा असर त्यांच्या तब्येतीवर होत असतो। त्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे आजार होत असतात। मासिक पाळीचा अनियमितपणा, डिप्रेशन, बाळंतपण किंवा गरोदरपणीचे त्रास, रजोनिवृत्तीच्या वेळेचे त्रास असे अनेक प्रकारचे त्रास त्यांना होत असतात आणि या सगळ्यांवर आपण आहाराद्वारे कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे ते आपल्याला पाहायचं आहे। जर मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव व्यवस्थित होत नसेल तर अर्धा चमचा हिंग 1 कप पाण्यात घालून दिवसातून 2 वेळा घेतल्याने आराम मिळतो। हिंगामुळे गर्भाशयाचं आकुंचन होतं, त्यामुळे रक्तस्राव साफ होण्यास मदत होते। कच्चा कांदा खाल्ल्याने सुद्धा रक्तस्राव साफ होतो आणि वेदनाही कमी होतात। आल्याचा तुकडा घेऊन तो एका कपभर पाण्यात उकळून त्यात साखर घालून खाल्ल्याने रक्तस्राव साफ होऊन वेदनाही थांबतात। तीळसुद्धा मासिक पाळीच्या त्रासावर खूपच उपयुक्त ठरतात। अर्धा चमचा काळ्या तिळाची पूड गरम पाण्यातून घ्यावी किंवा तिळाचे लाडू खावेत किंवा 1 चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा 4 कप पाण्यात उकळून ते पाणी आटवावं आणि पाव कप करावं आणि त्यात गूळ घालून हे पाणी दिवसातून 2-3 वेळा घ्यावं। यामुळे जे अशक्त तरुण मुलींना पाळीच्या वेळी कळा येतात त्या बंद होतात। कंबर दुखणं, स्रावाचा रंग बदलणं, अशक्तपणा येणं या सगळ्या तक्रारींवर तीळ हा खूपच गुणकारी ठरतो। काही जणींना याउलट पाळीच्या वेळी जास्त रक्तस्रावाचा त्रास असतो। त्यांनी तुळशीच्या पानांच्या रसामध्ये मध घालून हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घेतलं पाहिजे। यामुळे जास्त रक्तस्रावसुद्धा थांबेल आणि अशक्तपणामुळे जर चक्कर येत असेल तर तीसुद्धा थांबेल। पिकलेलं केळं, तूप आणि साखर एकत्र करून घेतल्याने सुद्धा रक्तस्राव थांबतो। अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात, लाईक पोट फुगल्यासारखं वाटणं, स्तनांमध्ये फरक जाणवणं, चिडचिड, डोकंदुखी किंवा डिप्रेशन। अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन B6 आणि B12चा समावेश जास्त प्रमाणात केला पाहिजे। हे विटॅमिन्स आपल्याला केळी, पालक, पिस्ता, सनफ्लावर सीड्स, अंडी, दूध, चिकन, मासे यातून मिळू शकतात। मासिक पाळी नियमित राहण्यासाठी आपले हॉर्मोन्स बॅलन्स्ड राहणं खूपच गरजेचं आहे। त्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन Dचा समावेश केला पाहिजे। अक्रोड, पेरू, बाजरी, सोयाबीन, चीज, दूध, ऑरेंजेस, मासे, अंडी यातून आपल्याला हे मिळू शकतात। त्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये मेथी दाणे किंवा नारळाचं तेल आणि लसूण याचा सुद्धा समावेश केला पाहिजे। स्त्रियांमध्ये हॉर्मोनल चेंजेस जास्त प्रमाणात होत असतात, त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी त्यांना अनेक इतर त्रास देखील होत असतात, लाईक चिडचिड, डोकं दुखणं, डिप्रेशन किंवा उदासीनता। या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आपण नियमित 10 ते 12 मिनटं डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करून जर मेडिटेशन केलं तर आपल्या पेशींना एनर्जी मिळेल, सेल्स रिज्युव्हेनेट होतील आणि मन शांत होईल आणि अनेक हॉर्मोन चेंजेस झाल्यामुळे जे समस्या येतात त्यावर आपल्याला कंट्रोलसुद्धा करता येईल। बऱ्याच वेळा स्त्रियांना वेगवेगळे आजार होतात, त्या सगळ्या आजारांचं मूळ मासिक पाळी अनियमित असणं हेही असू शकतं, त्यामुळे याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका। मासिक पाळी नियमित येण्यासाठी पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणं खूपच गरजेचं आहे। कधीकधी पाळीच्या अनियमिततेमागे अनेक इतर त्रासही असू शकतात, तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं ठरतं। तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या आणि आपली तब्येत सांभाळा।